हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही मुंबईमध्ये आली होती अशी माहिती समोर आली। 2023 मध्ये ऐन गणेशोत्सवादरम्यान ज्योती मल्होत्रा मुंबईत आल्याचं तपासात उघड झालंय। तिने मुंबईतील लालबागचा राजा आणि गणेश गल्ली मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। ज्योती मल्होत्रा मुंबईला येण्यामागचा उद्देश नेमका काय होता याचा आता यंत्रणांकडून तपास सुरू झालेला आहे। आतापर्यंत ज्योतीनं 3दा मुंबईची वारी केल्याची ही माहिती समोर आली आहे। ती ट्रेन तसंच बसनं मुंबईमध्ये आली होती। तर ज्योती मल्होत्रा सारख्या लोकांनी देशात कुठं रेकी केली आहे त्या संदर्भातली चौकशी होणार आहे। व्हाईट कॉलर बनून देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। ज्योती मल्होत्रा सारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे। त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते, एनआयए चौकशीत सापडते। अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनून देशद्रोह करणं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे। आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे।